नमस्कार, मी दीपक पळसुले. रात्रीचे 10 वाजता 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा. मनसेसोबतच्या युतीची प्रक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेकडून टप्प्याटप्प्यानं सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी हे मत मांडलेलं आहे. सूत्रांनी अशी माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे आणि पक्ष युती संदर्भात सकारात्मक असल्याची माहिती मिळते. मेळाव्यानंतर देखील आम्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. यापुढेही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न केले जातील. उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा मांडलेला आहे. युती संदर्भात निर्णय हा निवडणूक जाहीर झाल्यावर घेतला जाणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात. वेदांत देव आपल्यासोबत आहे. वेदांत, आपण बघितलं, राज ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये युती कुठे नेमकी आढळली या संदर्भात भाष्य केले. त्यांनी असं सांगितलं की मराठी मुद्द्यासाठी हा मेळावा होता. अगदी तशाच प्रकारचं मत उद्धव ठाकरेंचं सुद्धा असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की मराठीच्या मुद्द्यासाठी आम्ही ठाकरे बंधू एकत्र आलो होतो, मात्र पुढे आता युती संदर्भात जी चर्चा आहे ती निवडणूक जाहीर झाल्यानंतर या संदर्भातला निर्णय होईल. त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे टप्प्याटप्प्यानं युती संदर्भात पक्ष चर्चा करेल आणि ही चर्चा, ही जी पूर्ण प्रक्रिया आहे युतीची ती पुढे जाईल असं सुद्धा माहिती सूत्रांकडनं मिळत आहे. शिवाय काही जण ठाकरे बंधूंची युती होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत आणि पुढेही हे प्रयत्न सुरू राहतील अशा प्रकारचं मत उद्धव ठाकरे यांनी मांडल्याचं कळतंय. तशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती नेमकी कधी होणार तर या सगळ्या संदर्भात दोन्ही ठाकरेंचं म्हणणं आहे की निवडणूक जाहीर झाल्यानंतर, राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर हे चित्र स्पष्ट होईल. दीपक. वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या मगच बोलू, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी विधिमंडळ परिसरात दिली होती. साहेब, काल बाळा नांदगावकर बोलले की या आधीही निवडणुका आम्ही एकट्याने लढल्या, भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा एकट्याने. मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती प्रवक्त्यांनी बोलू नये. उद्धवजी, पण आशा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आपण फार सकारात्मक दिसत आहात. अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या. तर दुसरीकडे नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर युती संदर्भातला निर्णय बघू, असं मोठं वक्तव्य राज ठाकरेंनी इगतपुरीतल्या मनसेच्या शिबिरात केलं. विजय मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल्यानं युतीचा पेच कायम आहे. मराठी विजय मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले. त्यानंतर आता दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमध्ये राजकीय युतीची घोषणा कधी होणार याची चर्चा सुरू झाली होती. तेव्हा युतीबाबत राज ठाकरे काय म्हणाले होते तर मराठीचा विजय मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता. विजय मेळाव्याचा राजकारणाशी काही संबंध नाही. नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत युती संदर्भातील निर्णय घेऊ, असं राज ठाकरेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलंय. तर दोन्ही भावांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशी ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छा व्यक्त करण्यात येते. युती होणार, चर्चा सुरू आहे पाहिजे. बघा, मराठीच्या हिताचं रक्षण करण्यासाठी ही दोन्ही माणसं एकत्रित यायला पाहिजे, जशी माझी इच्छा आहे, तमाम कार्यकर्ते इच्छा आहे, तशी महाराष्ट्रातल्या जनतेची पण इच्छा आहे. पण शेवटी ते येतील का नाही येतील हा प्रश्न आज इकडे अशा डिबेटवरती एकत्र येऊ नयेत यासाठी सुद्धा काही का नाही प्रयत्न तर खूप झालेले आहेत, आजही आहेत, उद्याही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण पुढे जे काय होईल ते होईल. तुम्ही सकारात्मक नक्कीच आहे. आम्ही आमच्या अग्रलेखातूनच स्पष्ट सांगितलं.